देवशयनी आषाढी एकादशी आज ठाणे शहरात मोठ्या भक्तिभावाने साजरी. आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी आज ठाणे शहरात मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेतील आणि कोपिनेश्वर मंदिरातील पुरातन अशा विठ्ठल रखुमाई मंदिरात लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी सर्व विठ्ठल भक्तांनी भर पावसातही भल्या मोठ्या रांगा लावून दर्शनात एकच गर्दी केली होती. आज मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम तसंच भजनही आयोजित करण्यात आले होते. मंदिरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. मंदिर परिसरात विठुरायाला अर्पण करण्यासाठी लागणारे तुळशी हार आणि फुलांचे हार विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचंही दिसून आलं. तर विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांनी यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने साबुदाणा खिचडी आणि राजगिरा लाडूचं प्रसाद वाटप करण्यात येत होतं. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून शेतकरी कर्जमाफी, वीज बिल माफी, पीक विमा, सिंचन आणि जलशिवार यांसारख्या योजनांद्वारे त्यांना दिलासा देण्याचं काम सुरू असल्याचं सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. ठाण्यात आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची भूमिका मांडली. यावेळी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेलेही उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत शेलार यांनी कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार सातत्यानं निर्णय घेत असल्याचं सांगितलं. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही विविध योजनांद्वारे लाभ मिळणार असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीची घोषणा केली असून महिला सक्षमीकरण, सिंचन, जलशिवार आणि पीक विमा योजनांमुळे ग्रामीण भागाला मोठा आधार मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नीट पेपर लीक प्रकरणावर बोलताना शेलार यांनी केंद्र सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही, या प्रकरणाची चौकशी सुरू असून सीबीआय कडून कारवाई करण्यात येत असल्याचं सांगितलं. आंदोलक विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारनं योग्य ती पावलं उचलली असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ नये म्हणून वेळेत निर्णय घेण्यात आला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार संवेदनशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर टीका करताना शेलार यांनी त्यांची भूमिका दुटप्पी असून मराठी अमराठी वादाला खतपाणी घालण्याचं काम ते करत असल्याचं नमूद केलं. उबाटा आणि मनसे हे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसंच आमच्या वडापावला प्रामाणिक आहे असंही त्यांनी सांगितलं. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींची सरकार गंभीर दखल घेईल आणि त्यावर उपाययोजना केली जाईल असंही शेलार यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मोहन भागवत यांच्याविषयी बोलण्याइतकी माझी औपत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सोनिया गांधी यांच्या संदर्भातील प्रश्नावर त्यांनी सोनिया गांधी यांनी संसद भवनात येऊन संबंधित विषय मांडावेत असं मत व्यक्त केलं. मला वाटतं तो कायदा कठोर कारवाईचा आणि कडक शिक्षेचा येणार आहे संसदेने. त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टींची स्पष्टता होईल. कारण सरकार यात कोणी दोषी असेल किंवा कोणालाही दोष करण्याचा स्कोप असेल त्या सगळ्या विषयात कडक कारवाई आणि कठोर कायदे करणार. सर, आपण जेव्हा यापूर्वी 2014 पूर्वी जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा अशी सिंचन घोटाळा असेल किंवा महाविकास आघाडी सरकारच्या आताच्या काळामध्ये प्रकरण घडली तरी आपणही राजीनामे मागितले होते सरकारचे. अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी एक मोठी रॅली काढली होती. आता जेव्हा हे अशा प्रकारे
अशा वेळी एक वाटत नाही का नैतिक जबाबदारी म्हणून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आणि जर हे प्रकरण संपू शकत नाही. संसदेच्या पटलावर याची चर्चा करायला सरकार तयार आहे. नाही पण ज्या प्रकारे 28 दिवस मान्सूनने उपोषण केलं, विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं, एक राजीनामा नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामाने हे सगळे प्रश्न सुटत असतील तर एका व्यक्तीचा राजीनामा आणि इतर विद्यार्थी त्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्य याच्यामध्ये एक राजीनामा घेऊ शकत नाही कसं? संसदेच्या पटलावर याची चर्चा होती. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात शिवसेनेची ठाण्यात निषेध रॅली. दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज ठाण्यात जोरदार निषेध रॅली काढली. या रॅलीत ठाण्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, पालक यांच्यासह शिवसैनिकही उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी हातात तिरंगा, निषेधाचे फलक घेत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या हा एकच आवाज यावेळी घुमला. पेपरफुटी प्रकरणानंतर राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेनं गेल्या 25 दिवसांपासून आंदोलन सुरू केलं. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही पाठिंबा दिला. मात्र दिल्ली सरकारी यंत्रणेनं सोनम वांगचुक यांना बळजबरीनं ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलं. मात्र आंदोलनकर्ते विद्यार्थी ठाम राहिल्यानंतर 20 जुलै रोजी बेछूट लाठी हल्ला केला. केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात देशाचं संतापाचं वातावरण असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. यावेळी या रॅलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, शहर प्रमुख अनिश गाढवे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शहाजी खुसपे, माजी नगरसेवक मंदार विचारे, समन्वयक संजय तरे, उपजिल्हा संघटिका ॲडव्होकेट आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, शहर संघटिका प्रमिला भांगे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, राजश्री सुर्वे, नंदा कोथळे, विभाग प्रमुख रमेश शिर्के, तुषार रसाळ यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसंच विद्यार्थी देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या आंदोलनात ठाण्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सरकारचा निषेध केला. भर पावसात आंदोलकांनी हातात फलक घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दिल्लीतील आंदोलनावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. या निषेध रॅलीची सुरुवात चिंतामणी चौकापासून करण्यात आली. त्यानंतर पुढे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ या रॅलीची सांगता करण्यात आली. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. नीट पुनर्परीक्षेत यशस्वी आयशाचा निरंजन डावखरे यांच्या हस्ते सत्कार. नीट पुनर्परीक्षेत 544 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुंब्र्यातील आयशा अनिसीचा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयशाच्या जिद्दीचं कौतुक करत तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठीही शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डावखरे यांनी नीट पेपर फुटी प्रकरण गंभीर असल्याचं सांगत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नसून दोषींवर कठोर कारवाई होईल असं स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांच्या हितासाठी झालेल्या आंदोलनाची दखल घेण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. तसंच दोषींना जलशिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून प्रक्रिया गतिमान करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक पावलं उचलत असल्याचा दावा करत त्यांनी सार्वजनिक परीक्षा अधिनियम 2024 अधिक प्रभावी करण्यासाठी सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचंही नमूद केलं. आंदोलनासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना डावखरे यांनी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई सुरू असून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं सांगितलं. या विषयात राजकारण न करता विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं. सत्कारानंतर आयुषा आणि हिने देखील माध्यमांशी संवाद साधला. पहिल्या परीक्षेत आपल्याला 592 गुण मिळाले होते. पुनर्परीक्षेची वेळ आल्यानंतर शासनाने या प्रकरणात कारवाई सुरू केल्यानं आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि 544 गुणांसह यश मिळवल्याचंही तिनं सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना योग्य असल्या तरी शासनावर विश्वास ठेवून अभ्यासावरही लक्ष केंद्रित करावं असं आवाहन तिने केलं. आयुष्याचं यश हे केवळ तिच्या कुटुंबाचं नसून संपूर्ण मुंब्रा आणि ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगत कठीण परिस्थितीतही आत्मविश्वास कायम ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी असं डावखरे यांनी नमूद केलं. यावेळी आयुष्याच्या कुटुंबियांसह मुंब्रा कोसा मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकही उपस्थित होते. टप्प्याटप्प्याने त्याला राजकीय वळण हे देण्यात आलं. निश्चितपणे पेपर लीक हा जो विषय आहे हा गंभीरच आहे आणि याच्याबद्दल जे सुधार आहे किंवा जे आता याच्यामध्ये रेग्युलेशन्स केले पाहिजेत ते माननीय मोदीजींच्या माध्यमाने आता येणाऱ्या कॅबिनेटमध्येही त्याच्या संदर्भातला निर्णयही झाला. तर याच्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टीला आळा बसेल असा विश्वास मला आहे आणि विद्यार्थ्यांच्या करिअर बरोबर विद्यार्थ्यांच्या फ्युचर बरोबर कुठल्याही पद्धतीची तडजोड केली जाणार नाही हे मोदीजींनी आणि केंद्र शासनाने निश्चितपणे दाखवून दिलं.